तर आज आपण बघूया अँटीनेटल हायड्रोनेफ्रॉसिस, म्हणजे जन्माच्या आधीपासून प्रेग्नन्सीपासून जर फिटसमध्ये हायड्रोनेफ्रॉसिस आणि जे हायड्रोनेफ्रॉसिस पीयूजेमुळे आहे, पीयूजे ऑब्स्ट्रक्शनमुळे आहे, तर त्याचं काय केलं जातं. नमस्कार, मी डॉक्टर क्षमा कुलकर्णी, पिडियाट्रिक सर्जन अँड पिडियाट्रिक यूरोलॉजिस्ट, पुणे. तर ही किडनी आणि पीयूजे जसं मी लास्ट टाईम सांगितलं, हे पेल्विस असतं, हे युरेटर असतं. आणि जर इथे ब्लॉक आला असेल, सोनोग्राफीमध्ये फिटसच्या जर आलं असेल की इथे ब्लॉक आहे, तर डिलिव्हरीनंतर जर एक साईडचीच जर हायड्रोनेफ्रॉसिस डिटेक्ट झालं असेल, तर डिलिव्हरीनंतर 3ऱ्या ते 7व्या दिवसामध्ये पहिली सोनोग्राफी केली जाते. त्यामध्ये आपल्याला करेक्टली कळतं की हे पेल्विसचं साईज किती आहे, युरेटरला काही सूज आहे का, युरेटर डायलेटेड आहे का, आणि कन्फर्म हे पीयूजे ऑब्स्ट्रक्शनच आहे की ह्याच्यामध्ये हायड्रोनेफ्रॉसिसचं काही दुसरं कारण आहे. तर कन्सिडरिंग की त्यांना बाळाला पेल्वियुरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन आहे, जे 3ऱ्या ते 7व्या दिवसाच्या सोनोग्राफीमध्ये आपण चेक करून घेतो. त्यानंतर डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ धिस पेल्विस आणि हायड्रोनेफ्रॉसिस किती आहे हे कन्सिडर करून मग आम्ही त्याचा बाळाला फॉलोअपमध्ये ठेवायचे की त्याला लवकर काही आपल्याला रिनल स्कॅन करावा लागेल, हे आपण चेक करत असतो. जर रिनल पेल्विसचा साईज 3 सेंटीमीटर असेल किंवा त्यापेक्षा जास्त, किंवा बाळाला एक पाल्पेबल लंप लागत असेल, पोट फुगत असेल, लंप लागत असेल, किंवा बाळाला जर युरिनरी इन्फेक्शन्स होत असतील, तर अशा बाळांची सर्जरी लवकरात लवकर आपल्याला करावी लागते. त्या उलट जर बाळाला रिनल पेल्विस जास्त डायलेटेड नसेल, युरेटरही डायलेटेड नाही आहे, फक्त पीयूजे ऑब्स्ट्रक्शन आहे आणि बाकी बाळ स्टेबल आहे, असिम्प्टोमॅटिक आहे, तर अशा बाळांमध्ये आपण फॉलोअप स्कॅन करतो, जी सोनोग्राफी करतो पहिले. तर पहिली सोनोग्राफी 3 ते 7 दिवस झाल्यानंतर आपण मे बी 1 मंथला फर्स्ट सोनोग्राफी रिपीट केली जाते. आणि त्यानंतर त्याच्यातही हायड्रोनेफ्रॉसिस नसेल किंवा मिनिमम पेल्विक डायलेटेशन असेल, तर अशा केसेसमध्ये आपण 6 महिन्याला एक रिपीट करतो. त्या उलट ज्या बाळांमध्ये हे हायड्रोनेफ्रॉसिस, हे जे पेल्विसचं साईज आहे, एपी डायमीटर जे आपण मोजतो सोनोग्राफीमध्ये, ते जर वाढत चाललं असेल, किंवा किडनीचा जो साईज आहे तो वाढत असेल, रिनल पॅरेनकायमा म्हणजे जो किडनीचा थिकनेस आहे तो जर कमी होत चालला असेल, समटाईम्स पेपर थिन पण होतात किडनीज, किंवा त्यांना इन्फेक्शन्स होत असतील, डायलेटेशन खूप वाढत असेल, तर अशा केसेसमध्ये रिनल स्कॅन आपण लवकर करतो. रिनल स्कॅनमध्ये आपल्याला किडनीचं फंक्शन कसं आहे ते समजतं, आणि इथे येऊन युरिन कम्प्लिटली ऑब्स्ट्रक्ट होते की नाही हे समजतं, आणि या ऑब्स्ट्रक्शनमुळे किडनीला काही डॅमेज झाला आहे का ऑलरेडी हेही समजतं. आणि हे डायग्नोज करून घेतल्यानंतर देन वी सजेस्ट की बाळाला सर्जरी कितपत लवकर आपल्याला करावी लागेल. त्यामुळे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन डायग्नोज झालं म्हणजे प्रत्येक बाळाला आम्ही सर्जरी करतो असं नाही आहे. काही बाळांमध्ये आपल्याला फॉलोअप ठेवावा लागतो आणि काही बाळांमध्ये आपल्याला सर्जरी करावी लागते.